आता बातमी पावसाची। मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय, तर लातूरलाही अतिवृष्टीचा फटका बसलाय। आता पावसाचा जोर ओसरला असला तरी डोळ्यांमधून वाहणारा अश्रूंचा पूर कायम आहे। बघूया कोणत्या जिल्ह्यात पावसामुळे कसं नुकसान झालंय। कुठे नद्यांना पूर, कुठे रस्ते पाण्यात, तर कुठे पिकांचा चिखल। हे दृश्य आहे नांदेड जिल्ह्यातलं। नांदेडला पावसाने झोडपून काढलंय। नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी ग्रामीण भागातील पूरस्थितीची पाहणी केली आहे। पुरामुळे अक्षरशः जमीन खरडून गेली आहे। नायगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय। नायगाव तालुक्यातील जुने कुंचली गावाला पुराचा फटका बसलाय। 100 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं, मात्र पालकमंत्र्यांनी या भागाचा दौरा न करता नवीन कुंचलीतूनच आपला दौरा माघारी फिरवला। त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय। चिखलात बसून ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचा विरोध केला। खरंच जिथून पूर गेलाय तिथून पालकमंत्री न जाता वरच्यावर पालकमंत्री जाऊन उपयोग का आहे? कारण पूर कुठं गेला, नुकसान कुठं झाला, रेस्क्यू कोणाचं झालं, हे काहीच कशाचं काही देणं घेणं नसताना अर्धवट दौरा सोडून जर पालकमंत्री जात असतील तर आम्हाला ह्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलेलं तर बरं एक, नाहीतर लाठी चार्ज करून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घातलेलं तर दोन। ह्या दोन गोष्टी साहेबांनी करावं किंवा साहेबांनी येऊन आमचं सांत्वन करावं, आम्हाला धीर द्यावं। आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर बीडमध्ये गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। माजलगाव धरणाचे 3 दरवाजे उघडले असून 5919 क्युसेकने सिंदफणा नदीपात्रात रात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। बीडच्या वडवणीत मुस्लिम समाजाच्या दफनविधीला पावसामुळे अडथळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। दफनविधीसाठी गुडघाभर पाण्यातनं ग्रामस्थांना वाट शोधावी लागली आहे। तर लातूरमध्ये अतिवृष्टीने कहर केलाय। गेल्या 24 तासात लातूरमध्ये 91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 66 ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। 116 घरांची पडझड झाली आहे। 27 जनावरं दगावली आहेत। 605 कोंबड्यांचा मृत्यू झालाय। विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। लातूरमध्ये शेतकऱ्यांचं तालुकानिहाय नुकसान सांगायचं झालं तर चाकूरमध्ये 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। रेणापूरमध्ये 76 गावातील 44,000 शेतकऱ्यांची 38,000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली। तर औसामध्ये 1200 हेक्टर मधली पिकं पाण्याखाली गेली आहेत। उदगीरमध्ये शेत जमीन खरडून निघाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कालपर्यंत जिथे हिरवीगार पिकं होती, आज तिथे चिखलांचा थर दिसतोय। मोठ्या कष्टाने पिकवलेलं पीक पावसाने हिरावलं। अतिवृष्टीच्या या महापुरामुळे आसवांचा पूर आलाय। अश्रू दाटलेल्या डोळ्यांना आता आस आहे ती मदतीची। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।